भाजपच्या महाअधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली। या महाअधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला। तब्बल 2 तास झालेल्या बैठकीत फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचं रणशिंग फुंकलं। सरकार आलं म्हणून थंड होऊ नका, वेगानं कामाला लागा, युद्ध जिंकलं असलं तरी पुढच्या युद्धासाठी सराव महत्त्वाचा, असा कानमंत्र फडणवीसांनी दिला। पक्ष तळागाळात वाढवण्यासाठी काय करायला हवं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं। तर भाजपच्या बैठकीत नेमकं काय घडलं, फडणवीसांनी काय सूचना केल्या? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा, सरकार आलं म्हणून थंड होऊ नका, वेगानं कामाला लागा, युद्ध जिंकलं असलं तरी पुढच्या युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे, सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा तरच पक्ष तळागाळात वाढेल। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा कानमंत्र दिलाय। फडणवीस काय काय म्हणाले आणि आजच्या दिवसभरामध्ये महाअधिवेशनात काय काय होईल? प्रज्ञा, पाहतो आपण विधानसभेमध्ये एवढं मोठं यश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं जे आहे ते महाअधिवेशन शिर्डीमध्ये पार पडताना पाहायला मिळतात। काल महत्त्वाच्या 2 बैठका ज्या आहेत त्या संध्याकाळी पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या 2 ह्या बैठका होत्या। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांनी कानमंत्र दिलेलं आहे का जरी आपण विधानसभा निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश मिळालं असलं, युद्ध जरी जिंकलं असलं तरी पुढच्या युद्धाची तयारीची सराव जो आहे तो बंद ठेवू नका, त्या सरावाला लागा आणि सुद्धा युद्ध आपल्याला जिंकायचं आहे। म्हणजे पुढच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या आपल्याला जिंकायच्या आहेत, त्यामुळे तयारीनिशी राहा अशा प्रकारचं सांगितलं गेलेलं आहे। तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलेलं आहे की आता प्रत्येकाने खेड्याकडे जाऊन जे आहे ते लोकांना ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचणं, प्रत्येक मंत्र्यांनी जे आहे ते खेड्यामध्ये जाऊन एक दिवस राहिलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत। हा कानमंत्र दिला पाहायला मिळतो आणि जवळपास आता पुढच्या काही दिवसामध्ये 1.5 करोड सदस्य संख्या जी आहे ती झाली पाहिजे, हा सुद्धा टार्गेट जे आहे ते कार्यकर्त्यांनी दिला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कालचा दिवस संपलेला आहे आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून पुन्हा एकदा या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। यामध्ये जर पाहिलं तर स्वतः अमित शहा या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहे। अधिवेशन सुद्धा यामध्ये अमित शहा मार्गदर्शन करणार आहे। खरं तर आपण पाहतोय की पहिलं भाषण जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रस्ताव होईल, त्यानंतर सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा ठेवला जाणार आहे। आशिष शेलार हा प्रस्ताव ठेवतील आणि भारती पवार जे आहे ते याला अनुमोदन देणार आहेत। त्यानंतर आपण पाहतोय की साधारणतः विनोद तावडेंचं भाषण होईल, विक्रांत पाटलांचं भाषण होईल आणि अमित शहांचं सुद्धा भाषण होणार आहे। अमित शहांचं भाषण साधारणतः 4:10 सुरू होईल आणि 4:55 हे भाषण चालणार आहे। त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 ते 6 या वेळेमध्ये मंत्री गणबैठक होणार आहे आणि 6 ते 7 विशेष बैठक होणार आहे। त्यामुळे ह्या दोन्ही बैठका अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत। आज जवळपास राज्यभरातून 15,000 पदाधिकारी जे आहे ते उपस्थित राहणार आहे। मागच्या अधिवेशनाला पाहिलं आपण की साधारणतः 9,000 सदस्य जे काही पदाधिकारी आहेत ते उपस्थित राहिले, त्यावेळेस मात्र 15,000 सर्वाधिक सदस्यांची संख्या असलेलं हे अधिवेशन असणार आहे। त्यामुळे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे। अनेक ठराव सुद्धा पास होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आज दिवसभरामध्ये काही पक्षप्रवेश सुद्धा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। प्रज्ञा, राजू, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।